पुण्यात आज सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा देण्याची मागणी ही या जन आक्रोश मोर्चातून केली जाते। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार आहे। तर मनोज जरांगे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, खासदार बजरंग सोनवणे, पृथ्वीराज चव्हाण हे नेते उपस्थित राहणार आहेत। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। ज्ञानेश्वर, खरं तर बीडमध्ये मोर्चा झाला होता त्यावेळी मराठवाड्याच्या बाहेरचे नेते सुद्धा गेले होते। काल परभणीत मोर्चा झाला तेव्हा मराठवाड्यातले नेते होते। आता हे लोण हळूहळू महाराष्ट्रभर पसरणार असं म्हणायचं का? कारण मुळात मोर्चा हा पुण्यात पश्चिम महाराष्ट्रात होतो आणि पश्चिम महाराष्ट्रातले नेते सुद्धा सहभागी होत आहेत। बरोबर आहे। आज सकाळी 10 वाजता या जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे। पुण्यातल्या लाल महालापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे। या मोर्चात मराठवाड्यातले नेते आहेतच, त्यासोबत पश्चिम महाराष्ट्रात देखील नेते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा आणि या खुनाच्या पाठीमागचे मास्टर माइंड जे आहेत ते शोधले जावेत, यासोबतच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील या मोर्चामध्ये केली जाणार आहे। आपल्याला कल्पना आहे की बीडमध्ये ज्या मोर्चाला प्रमुख नेते उपस्थित होते तेही नेते या मोर्चामध्ये सहभागी असतील, ज्यामध्ये विशेषतः जरांगे पाटील आहेत, त्यासोबतच आमदार क्षीरसागर आहेत, आमदार धस आहेत, खासदार बजरंग सोनवणे आहेत। या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा निघणार आहे। यांच्या जोडीला आमदार रोहित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण देखील या पुण्याच्या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती आहे। सर्वपक्षीय नेते, पुण्यातली सगळे पुणेकर मंडळी या जन आक्रोश मोर्चात सहभागी होणार आहेत। या सगळ्या अत्यंत निर्घृणपणे जो खून करण्यात आला, या खुनाच्या मारेकरांना कडक शिक्षा व्हावी, फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालावं, अशा पद्धतीची मागणी या सगळ्या मोर्चेकऱ्यांकडून केली जाणार आहे। आपल्याला कल्पना आहे यातले जे आरोपी आहेत ते अनेक दिवस लपून बसलेले होते। काही आरोपी काल पोलिसांनी अटक केलेले आहेत। मात्र याच्या पाठीमागे असणारे जे सूत्रधार आहेत त्यांना शोधलं जावं, अशी प्रमुख मागणी जी आहे ती आजच्या मोर्चातून केली जाणार आहे। या मोर्चानंतर या सगळ्या नेत्यांची भाषणं देखील होणार आहेत। पुण्यात हे नेते नेमकं काय बोलतात हे पाहावं लागेल, कारण यातले बरेचसे आरोपी हे पुण्यात लपून बसलेले होते। वाल्मिक कराड देखील पुण्यात सीआयडीला शरण आलेला होता। अशा या पार्श्वभूमीवर पुण्यात या नेत्यांकडून काय नेमका हल्लाबोल केला जातोय, काही आणखी वेगळ्या मागण्या केल्या जात आहेत का, हेही पाहावं लागणार आहे। खरं म्हणजे महाराष्ट्रभर हे लोण पसरत असताना पुण्यासारख्या शहरातून अशा पद्धतीचं आंदोलन होणं, याला आणखी एक वेगळं महत्त्व आहे। पुण्यात राज्यभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले जे लोक आहेत ते राहायला आहेत। मोठ्या संख्येनं मराठवाड्यातला वर्ग पुण्यामध्ये स्थायिक झालेला आहे, त्यामुळे मोठी गर्दी देखील होईल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय। जे मराठवाड्यात लोक तिकडे आंदोलनात सहभागी होऊ शकले नाहीत, जे पुण्यात आहेत, ते आज मोठ्या संख्येनं या आंदोलनात येतील आणि लाल महालापासून 10च्या दरम्यान हा जन आक्रोश मोर्चा सुरू होणार आहे। ज्यावेळी या मोर्चाला सुरुवात होईल तेव्हापासून तुमच्याकडून नवे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलासाठी।